सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं धडाकेबाज कामगिरी करत एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून 3,72,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात घरफोडी संदर्भात गुन्हा दाखल झाला होता। या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला मार्गदर्शन केलं। त्यानंतर पथकानं गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये त्याचं नाव किसन महादेव वनकोरे वय 29, राहणार दादावस्ती, लोहगाव, पुणे, मूळ राहणार वागदरी, तालुका अक्कलकोट असं असल्याचं समजलं। त्यानं केलेले 5 गुन्हे उघडकीस आणून 5ही गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मालमत्तेपैकी एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, संजय साळुंखे, महेश पाटील, राजू मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, भारत पाटील, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काटे, सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी बजावली। त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तसेच तांत्रिक तपास केला असता त्याने सोलापूर शहरामध्ये एकूण 5 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। त्या 5 गुन्ह्यांपैकी सदर बाजार पोलीस स्टेशन मधला एक गुन्हा आणि MIDC पोलीस स्टेशन इथले 4 गुन्हे घरफोडीचे उघड झालेले आहेत। या 5 गुन्हे यामध्ये उघडकीस आणून 5ही गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी एकूण 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे।